निवडून आले आपले देवेंद्र फडणवीसचं सरकार आणि देवेंद्रनी सही केली आणि मला नंतर सांगितलं या इकडं मला घरी बोलवलं म्हणले हो का ही सही मुख्यमंत्र्याच्या करता राहिली होती तुमच्या आबानी तुमची इन्क्वायरी ओपन करण्याच्या करता सही केली की नाही आणि खरंच त्याची सही होती। आपण जिंकू नाहीतर हरू पण एकमेकावर आरोप मात्र आजन्म करू असा राजकारण्यांचा धर्मच आहे असं म्हणायचं कारण काय तर तासगाव कवठे महाकाळ विधानसभा मतदारसंघात अटीतटीची लढत होणार अशी चिन्ह सध्या दिसत आहेत। एका बाजूला स्वर्गवासी आर पाटील यांचा 25 वर्षांचा चिरंजीव राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा उमेदवार रोहित पाटील निवडणुकीला पहिल्यांदा उभा आहे तर त्याच्या विरोधात सांगली जिल्ह्याचे 2 वेळा खासदार राहिलेले भाजपचे नेते संजय काका पाटील हे अजित पवार यांच्या पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत। तसंच कवठे महाकाळचे मातब्बर नेते अजित घोरपडे यांचीही त्यांना यावेळी साथ लाभली आहे। दरम्यान संजय काका पाटील यांच्या प्रचार सभेत बोलत असताना अजित पवार यांनी आर पाटील यांच्याशी निगडीत काही कडूगोड आठवणी सांगितल्या आणि यातच अजित पवारांनी आर आबा यांच्याबद्दल एक अशी आठवण सांगितली ज्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला। आबांनी माझा केसाने गळा कापल्याचं यावेळी अजित पवार म्हणाले। मात्र अजित पवारांनी नक्की हे वक्तव्य का केलं आणि काय आहे या वक्तव्याचा इतिहास जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात। नमस्कार, मी सारिका। प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते। संजय काका पाटील यांचा फॉर्म भरायला गेल्यानंतर अजित पवारांनी तिथल्या भाषणात आर पाटलांच्या काही कडूगोड आठवणी सांगितल्या। तासगाव कवठे महाकाळमध्ये विद्यमान आमदार सुमनताई पाटील यांच्या ऐवजी अपेक्षेप्रमाणे त्यांचे पुत्र रोहित पाटील यांना यंदा उमेदवारी दिली आहे। आर पाटील यांनी या मतदारसंघात सलग 6 वेळा निवडणुका जिंकल्या होत्या। त्यानंतर सुमनताई पाटील यांनी या मतदारसंघाचं 2 वेळा नेतृत्व केलं। आता आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांना उमेदवारी दिली आहे। प्रथमच ते निवडणूक रिंगणात उतरले आहेत। 1990 पासून पाटील कुटुंबियांचं या मतदारसंघावर वर्चस्व आहे। मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली असून आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील निवडणुकीला पहिल्यांदा सामोरे जात आहेत, तेही शरद पवार गटाकडून। अजित पवार यांनी भाजपचे नेते आणि माजी खासदार संजय पाटील आणि अजितराव घोरपडे यांच्या समेट घडवून आणली आहे। त्यामुळे रोहित पवारांसमोर महायुतीचं मोठं आव्हान आहे। त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत या मतदारसंघातील लढतीकडे राज्याचं लक्ष असणार आहे। तासगाव कवठे महाकाळ मतदारसंघ तसा पाटील कुटुंबियांचा पारंपरिक मतदारसंघ। राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर पाटील या मतदारसंघातून सलग 4 वेळा निवडून आले होते। 1990, 1995, 1999 आणि 2004च्या निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला। 2009 मध्ये मतदारसंघाची पुनर्रचना झाली तरीही आर पाटील यांनी 2009 आणि 2014ची निवडणूक जिंकली। त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी सुमन पाटील यांना सुद्धा विजय मिळवला। पुढे 2019ची विधानसभा निवडणूकही त्यांनी मोठ्या मताधिक्याने जिंकली। आता आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि त्यांच्या विरोधात इथे अजित पवार गटाचे संजय काका पाटील उभे आहेत। त्यामुळे पवार विरुद्ध पवार लढत इथे पाहायला मिळणार आहे। अशातच संजय काका पाटील यांच्या प्रचार सभेत अजित पवारांनी आर पाटलांचे अनेक किस्से सांगितले आणि याच सभेत अजित पवार यांनी राज्याचे दिवंगत माजी गृहमंत्री आर पाटील यांच्यावर अतिशय गंभीर असे आरोप केले। आर पाटील हे गृहमंत्री असताना त्यांनी 70,000 कोटींच्या सिंचन घोटाळा प्रकरणात अजित पवार यांची उघड चौकशी व्हावी या फाईलवर सही केली असा मोठा आणि अतिशय धक्कादायक आरोप अजित पवारांनी केला। विशेष म्हणजे आपण आर आबांना अनेकदा कठीण प्रसंगात मदत केली पण त्यांनी आपल्या विरोधातील चौकशीच्या फाईलवर स्वाक्षरी केली। याचा आपल्याला खूप वाईट वाटल्याचं अजित पवारांनी भर सभेत सांगितलं। मी प्रत्येक वेळेस आबांना आधार दिला, प्रत्येक वेळेस मदत केली। मला एका गोष्टीचं वाईट वाटतं, ते म्हणाले की माझं गृह खातं काढून घेतलं, मला गृह खातं पाहिजे, अमुक पाहिजे, तमुक पाहिजे, सर्व दिलं। माझ्या बरोबर 2004ला बेट लावली होती की 2004ला काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीच्या जागा जास्त लागणार। त्यावेळी स्कोडा गाडीची शर्यत लागली होती। काँग्रेसपेक्षा जास्त जागा निवडून आल्या तर नवी कोरी स्कोडा गाडी देणार। आल्यावर त्याने मला सांगितलं आपण शब्दाचे पक्के, जास्त जागा निवडून आल्यावर नवीन स्कोडा सुपर गाडी त्याच्या घरी पाठवली। उपकार केले नाहीत, पैज लावली होती, ती त्याने जिंकली। या पद्धतीने प्रत्येक वेळेस आधार दिला। हे सर्व दुर्दैवानं झालं, ही काही काढायची गरज नव्हती। पण नंतर माझ्यावर आरोप झाले, मला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला। त्याच्यावर 70,000 कोटींचा आरोप करूयात।
अजितराव घोरपडे त्या खात्याचे मंत्री होते. माझ्यावर ज्या दिवशी आरोप झाला तेव्हापासून महाराष्ट्राची 1 मे 1960 ला निर्मिती होऊन ते आरोपाच्या दिवसापर्यंत पगाराचा आणि सगळा खर्च एकूण 42,000 कोटींचा झाला आणि मला 70,000 कोटींचा भ्रष्टाचार केला म्हणाले. खर्च 42,000 कोटी आणि भ्रष्टाचार 70,000 कोटींचा. नाही म्हणे, आकडा जितका मोठा तेवढं लोकांना वाटलं असेल बरं का. झालं, माझी वाटच लागली. त्यातून एक फाईल निर्माण झाली. ती फाईल गृह खात्याला जाते. त्याने त्या फाईलवर अजित पवारांची उघड चौकशी करावी म्हणून सही केली. केसाने गळा कापायचे धंदे आहेत. त्यानंतर राष्ट्रपती राजवट आली. त्यावेळेस ते राज्यपाल म्हणाले, या फाईलवर मी सही करणार नाही. निवडून आलेला मुख्यमंत्री या फाईलवर सही करेल. लोकशाही आहे. निवडणूक झाली, देवेंद्र फडणवीस यांचं सरकार निवडून आलं. देवेंद्र फडणवीस यांनी सही केली आणि मला सांगितलं की इकडे या. त्यांनी मला घरी बोलावलं. म्हणाले, हे बघा, ही सही मुख्यमंत्र्यांकरता राहिली होती. तुमच्या आबांनी चौकशी उघड करण्याकरता सही केली आणि खरंच तिथे सही होती. असे आरोप अजित पवारांनी केले. पण हे सिंचन घोटाळा प्रकरण नक्की आहे काय आणि अजित पवार नक्की कधी काळच्या गोष्टी आता निवडणुकीच्या तोंडावर उकरून काढत आहेत बरं. 1999 ते 2009 या काळात बंधारे आणि सिंचन प्रकल्पांच्या बांधकामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. सिंचनांवर 70,000 कोटी रुपये खर्च झाले, पण सिंचन क्षेत्रात केवळ 0.1% सुधारणा झाली असं निरीक्षण सरकारच्याच इकॉनॉमिक सर्व्हे मध्ये होतं. या काळात अजित पवार हे जलसंपदा मंत्री होते. सिंचन प्रकल्पांच्या कंत्राट वाटपात तसंच त्यांच्या पूर्ततेमध्ये अनियमितता आढळली अशी नोंद सीएजीने आपल्या अहवालात केली होती. 2001 ते 2012 या काळात सीएजीने जल विभागाचे 7 ऑडिट केले. त्यात दीर्घकालीन नियोजनाचा अभाव, प्रकल्पांचा प्राधान्यक्रम ठरवण्यात अनिश्चितता, प्रकल्प पूर्ण करण्यास लागलेला वेळ, वन विभागाची परवानगी न घेता काही ठिकाणी प्रकल्प सुरू करणं या बाबतीत नियमांची पायामल्ली झाल्याचं दिसत होतं आणि असं निरीक्षण सीएजीने मांडलं. अनेक प्रकल्पांसाठी नियोजित केलेल्या किमतींमध्ये अनेक पटींनी वाढ झाल्याचं सीएजीने म्हटलं. 601 प्रकल्पांपैकी 363 प्रकल्पांची नियोजित रक्कम वाढून 47,427 कोटी रुपयांवर गेल्याचं सीएजीनं म्हटलं. जेव्हा सीएजीनं सिंचन प्रकल्पांमध्ये अनियमितता आहे असं म्हटलं तेव्हा अजित पवार हे जलसंपदा मंत्री होते. त्यामुळे या नियमितता आणि गैरव्यवहाराची जबाबदारी अजित पवारांची आहे असं तत्कालीन विरोधी पक्षांनी म्हटलं. प्रकल्पांच्या किमतीत वाढ, अनियमितता आणि जास्त किमतीची बिलं काढण्यात आली असा आरोप जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला होता. 2012 मध्ये आघाडी सरकारनं श्वेतपत्रिका काढली होती. त्यात अजित पवारांना क्लीन चिट देण्यात आली होती. मात्र भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंध खात्यातर्फे चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. कथित सिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवार यांच्या विरोधात अद्याप गुन्हा दाखल झालेला नाहीये. ते वेळोवेळी चौकशीला हजर झाले असं राजकीय पत्रकार संजय मिस्किन सांगतात. श्वेतपत्रिका जेव्हा सादर करण्यात आली होती तेव्हा त्यात फक्त क्लीन चिट देण्यात आली. हा तर एक मुद्दा आहेच, पण त्या व्यतिरिक्त श्वेतपत्रिकेमध्ये सिंचन विभागानं कसा खर्च केला, कशावर खर्च केला या गोष्टींचं विस्तृत विवरण दिलं आहे. नव्या सरकारनं चौकशी सुरू केल्यानंतरही त्यांनी चौकशीला हजर राहण्याची तयारी दाखवली. त्यामुळे त्यांना कोणत्या ग्राउंडवर अटक होऊ शकत नाही असं पत्रकार संजय मिस्किन यांनी सांगितलं. जी कारवाई कायद्याने शक्य आहे ती करण्यात आली आहे. अनेक कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर या प्रकरणात कारवाई झाली आहे. आता साधारण असं आहे हे सिंचन घोटाळा प्रकरण आणि याच प्रकरणाचा तपास पुन्हा एकदा सुरू करण्याच्या फाईलवर आबांनी सही करून आपला केसानं गळा कापल्याचा आरोप अजित पवारांनी केलेला आहे. मात्र तेव्हा आबा गृहमंत्री होते आणि मित्र संबंध बाजूला ठेवत आबांचं ते काम होतं. त्यामुळे त्यांचं काम त्यांनीच केल्यामुळे जर त्यांच्यावर अजित पवार असे आरोप करत असतील तर यात किती तथ्य आहे आणि कदाचित आपलाच मित्र अजित पवारांनी असं काहीतरी केलंच नसेल असं आबांना ठाम विश्वास असेल म्हणून त्यांनी चौकशीची मागणी असणाऱ्या फाईलवर सही केलेली असू शकते. सिंचन घोटाळ्याच्या आरोपानंतर माझी खुली चौकशी करण्याच्या आदेशावर तत्कालीन गृहमंत्री आर पाटील यांनी स्वाक्षरी केली होती. त्याबाबत मला माहित नव्हतं असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. तासगाव कवठे महाकाळ येथील एका प्रचार सभेत त्यांनी हे विधान केलं. त्यांच्या या विधानानंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया सुद्धा उमटू लागल्या. दरम्यान या आरोपाला आता आर पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. आज अजित पवार जे काही बोलले ते मी ऐकलं. माझे वडील जाऊन आज 9 वर्ष झाली. त्यानंतर दादांनी असं विधान केल्याने मला आणि माझ्या कुटुंबियांना दुःख झालं आहे. खरं तर त्यावेळी नेमकं काय घडलं असेल याबाबत आम्ही आबा हयात नसताना उत्तर देऊ शकत नाही.
आबा गेले त्यावेळी माझं वय केवळ 15 वर्ष होतं. त्यामुळे तेव्हा काय घडलं असेल याची कल्पना मला नाही, पण अजित पवारांच्या विधानाने दुःख नक्कीच होत आहे. माझ्या वडिलांनी म्हणजेच आर पाटलांनी प्रामाणिकपणे काम केलं. गृहमंत्री असताना अतिशय पारदर्शीपणे पोलीस भरती करून घेतली. चांद्यापासून बांद्यापर्यंत आबांनी चांगलं काम करून दाखवलं. अत्यंत सक्षमपणे गृहमंत्री पद सांभाळल्यानंतर अशा प्रकारचा आरोप त्यांच्यावर होत असेल तर ते दुर्दैवी आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. आणि समाजाच्या दृष्टिकोनातून बघायचं झालं तर रोहित पाटलांनी व्यक्त केलेली खंत सर्वांना सध्या वाटत आहे, कारण आबांचं काम सर्वांनाच माहित आहे. सोबतच निवडणुकीच्या तोंडावर हे आरोप झाल्यामुळे याचं उद्दिष्ट नक्की काय हेही स्पष्ट आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? अजित पवारांनी केलेल्या आरोपामध्ये तथ्य आहे का, हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.